शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये कर्जमाफीचा जो मुद्दा होता तो कशाप्रकारे उचलून धरला होता आणि कर्जमाफी होणार की नाही याच्या संदर्भात तुम्हाला आज पूर्णपणे माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे कर्जमाफी संदर्भात योग्य माहिती बघायला मिळेल. तर आपण बघणार आहोत की कर्जमाफीचा जो मुद्दा चालू होता, कारण की इलेक्शनच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की राज्यामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांचे 7/12 जे आहे ते कोरं करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि ते आश्वासन देऊन आता कमीत कमी 6 महिने झालेले आहेत. म्हणजे 6 महिन्याचा कालावधी उलगडत आलेला आहे आणि अजून देखील ह्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई केलेली नाही. कारण की आणि आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या संदर्भात देखील 2100 रुपयाचा जो हप्ता केला होता आणि याच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की अजून देखील हप्ता पडलेला नाहीत. आणि हे कशामुळे होत आहे आणि काय कारण आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर आपल्याला बघायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, तर आता विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मंडळामध्ये चालू असलेली चर्चा, त्याच्या चर्चेनुसार अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये एकूण 67,000 रुपये रक्कम ही केंद्र सरकारकडून घेण्यात येणार आहे आणि त्यानुसार ही कर्जमाफी होणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की जे शेतकरी नियमितपणे कर्जबाकी भरत होते, याचा व्याज भरत होते आणि जे शेतकरी नियमित भरत होते किंवा नव्हते भरत त्यांचा देखील याच्यामध्ये 7/12 कोरा होणार आहे. एकूण 1.5 लाखापर्यंत रक्कम जी आहे आपल्यापर्यंत आलेली आहे आतापर्यंत. आणि सूत्राच्या माहितीनुसार आपल्याला कळलेलं आहे की 1.5 लाखापर्यंत रक्कम जी आहे ती 7/12 कोरी होणार आहे. कारण की जेवढं तुमचं कर्ज असेल त्याच्यातली फक्त 1.5 लाख रुपये रक्कम जे आहे त्याच्यातील ते कर्जमाफी होणार आहे. आणि हे कधी होणार आहे तर येत्या 4 दिवसामध्ये, कारण 31 मार्चपर्यंत ह्याच्यावर राज्यामध्ये नवीन एक सांगण्यात येणार आहे आणि त्या संस्थेअंतर्गत हे कर्जमाफीचं पूर्णपणे डेटा जे मागवण्यात आलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यापैकी जर आठवड्याला 12 जिल्ह्याचं जे डेटा घेण्यात आलेला आहे आणि 12 जिल्ह्याचा डेटा घेऊन हे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं मोठं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचा लवकरच निर्णय होणार देखील आहे. कारण की येत्या 4 दिवसात ह्याच्यावर पूर्णपणे डेटा मागवण्यात आलेला आहे. पूर्णपणे बँकेची खाती जी आहेत ती शेतकऱ्यांची रिकामी होणार आहे. ह्याच्या संदर्भात आणखीन आपण माहिती बघणार आहोत. आणि या विधानामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते, जे विरोधी पक्ष नेते आहेत, ते सातत्याने प्रश्न विचारत होते की कशाप्रकारे कर्जमाफी होणार आणि फक्त निवडणूक लढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपयोग केला जनतेचा. त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खरोखरच कर्जमाफी करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि लवकरच यांचे जे आहेत आणखीन यांच्या अडचणीत वाढ देखील होणार आहे. या कर्जमाफीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. कारण की बरेच दिवस झालं शेतकऱ्यांची खात्यामध्ये मोठा बोजा चढवलेला होता आणि तो बोजा आता लवकरच रिकामा होणार आहे. आणि येत्या 4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ स्थापन करण्यात येणार आहे आणि त्या विधिमंडळामध्ये पूर्णपणे कर्जमाफीचा डेटा जो मागवलेला त्याच्यावर संपूर्ण चर्चा होणार आहे आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा निर्णय तो मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. त्याआधी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफी संदर्भात पूर्णपणे शेतकरी संदर्भात पूर्णपणे विम्यासंदर्भात आपल्या चॅनलवर माहिती येत असते. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.